पार्थ पवार राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार असणार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती। शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी हालचाली सुरू। पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रणनीती ठरणार। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मविया नेत्यांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी राहुल शेवाळे यांचं नाव जवळपास निश्चित। चायनाएनसी संजय निरुपम यांच्याही नावाची चर्चा। पक्ष संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्यावर पक्षाचा भर, सूत्रांची माहिती। भाजपकडून नव्या कार्यकारिणीची घोषणा। नवनाथ बन मुख्य प्रवक्तेपदी, केशव उपाध्ये यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी। युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून कृष्णराज महाडिक यांना संधी, तर महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून चित्रा वाघ यांची नेमणूक। चंद्रपूर पाठोपाठ सांगली महापालिकेत काँग्रेसमध्ये गटबाजी। काँग्रेसचा एक नाराज गट भाजपच्या संपर्कात। नाराज गटात काँग्रेसच्या 8 नगरसेवकांचा समावेश। भाजप सांगलीतही मिशन लोटस राबवण्याची शक्यता। सांगलीत कुठेही फाटाफूट होणार नाही, काँग्रेस एकसंध राहील। विशाल पाटील, विश्वजित कदम मिळून निर्णय घेतील, सतेज पाटील यांचं स्पष्टीकरण। चंद्रपूरमधील ठाकरेंचे शिवसेनेचे नगरसेवक मुंबईत दाखल। आज दुपारी उद्धव ठाकरेंची भेट घेणार। भाजपसोबत सत्तेत जाण्यावरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमध्ये झाला होता वाद। एसटीच्या डिझेल खरेदीची निविदा प्रक्रिया इतर राज्यांसाठी खुली। कमी दराने इंधन पुरवठा करणाऱ्या राज्याकडून इंधन खरेदी करणार। कमी वॅट असल्यानं डिझेलचं कंत्राट गुजरातकडे जाण्याची शक्यता। पैठणमध्ये नाथषष्ठी उत्सवासाठी गोदावरीचं पात्र कोरडं होताच सोनं शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड। विधीवेळी अर्पण केलेले दागिने आणि अस्थि विसर्जनातील सोन्याच्या आशेनं नदीपात्रात शोध मोहीम। मराठवाड्याच्या लातूर, परभणी, बीडमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। गहू, ज्वारी, हरभऱ्याचं पीक भुईसपाट, तर कांदा, आंबा, द्राक्ष बागांनाही मोठा फटका।